जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। गावात सुरू असलेले अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन हे केवळ मनोरंजनाचे किंवा लोकांना हसवण्याचे साधन नसून अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन हे पुण्य कमवायचे आणि भरकटलेल्या लोकांना धार्मिक बनवून अध्यात्म मार्गावर आणण्याचे प्रभावी माध्यम आहे। साधू संत हे कीर्तनातूनच आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवत असतात, कारण देव हा भक्तीचा भुकेला असून तो आपल्या भक्तांकरिता आपले देवत्व सोडून देतो आणि भक्ती करून घेत असतो। भगवंताचे जप आणि नामस्मरण करा। भगवंत तुमच्या मागे पुढे उभा राहून तुमचं रक्षण करण्याबरोबरच एखाद्या कोणत्याही रूपात अवतार घेऊन तुमच्या घरी तो काम करीत असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केले। इंदापूर तालुक्यातील भांडगाव या ठिकाणी भीमा नदीच्या तीरावर असणाऱ्या शंभू महादेव मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात गुरुवार दिनांक 2 रोजी सकाळी शेवटच्या दिवशी असणाऱ्या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेत शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी शेकटे बुद्रुक येथील श्री क्षेत्र नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज हे आपल्या रसाळ वाणीतून भक्तांना उपदेश करताना बोलत होते। यावेळी या अखंड हरिनाम सप्ताहास हरिभक्त पारायण महादेव महाराज, विश्वनाथ गायकवाड, विकास राऊत, राजेंद्र गायकवाड, शिवाजी गरड, बबन गरड, नवनाथ बर्गे, उत्तम गायकवाड, राम जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त महिला मंडळ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। भंडारदरा धरणाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र जसे धरण बांधण्याला 100 वर्ष झाली आहेत, तसेच धरणातून जे विस्थापित झाले त्यांच्या विस्थापनालाही 100 वर्ष पूर्ण होत आहेत। धरणातून विस्थापित झालेल्या आदिवासींना अद्यापही पिण्यासाठी व सिंचनासाठी भंडारदरा धरणातून पाणी देण्यात आलेले नाही। धरणात बुडालेल्या जमिनीच्या बदल्यात मोबदला म्हणून दिलेल्या जमिनीही आदिवासींच्या पूर्ण नावावर करण्यात आलेल्या नाहीत, तर वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून आदिवासींना अद्यापही जमिनीचे मालक करण्यात आलेले नाही। त्यामुळे हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे। अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेत पिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने एकत्रितपणे 100% पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिलेत। गुरुवारी दिनांक 2 रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी पाथरे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देणारी आहे। जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। सोमवारी दिनांक 6 एप्रिल रोजी भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। वारस असताना नातेवाईकांनी बनावट कागदपत्र तयार करून चिंचोली गुरव येथील शेतीचे परस्पर वाटप केले, तर दैवकोठे येथील शेतीचेही बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर अर्धी शेती केली आहे। यातील काही शेती परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलिसात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अशोक सोनवणे यांनी न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी अशोक बाबूराव सोनवणे यांच्या तक्रारीवरून गणपत जगन्नाथ सोनवणे, विश्वनाथ दादा सोनवणे, शिवाजी राधू सोनवणे, बाबूराव उर्फ बाबूदादा सोनवणे, दत्तात्रय मुक्ताजी सोनवणे, सुनीता विलास मुंगसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठा कहर केला असून 127 गावांना फटका बसलाय. अकोले, कोपरगाव, संगमनेर, राहुरीसह 8 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुमारे 4797 हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळबागांचे नुकसान झालंय. या आपत्तीत 7384 शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राहुरी तालुक्यात सर्वाधिक 1780 हेक्टर पिकांचे नुकसान झालंय, तर मका, कांदा, गहू, हरभरा तसेच डाळिंब, द्राक्षे, केळी आदी पिके बाधित झाली आहेत. कृषी विभागाने पाहणी करून प्रशासनाला प्राथमिक अहवाल सादर केलाय. रासायनिक क्रीम पासून बनावट दूध निर्मिती केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. पोलीस तपासात राहुरी तालुक्यातील बड्या हस्तीची नावे निष्पन्न झाली आहेत. बनावट दुधाच्या गुन्ह्यात आरोपींची संख्या 41 झाली असून त्यातील 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रामचंद्र उर्फ राजू चिंतामण शेटे, सर्जेराव मोहन म्हसे यांना संशयित आरोपी केला आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सिद्धी बागेच्या नूतनीकरणासाठी महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव व आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कन्सल्टंट मार्फत सिद्धी बागेच्या विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी मनपा महिला बालकल्याण समिती उपसभापती वर्षा सानप, नगरसेवक निखिल वारे, जितू गंभीर, अभियंता आरजी मेहत्रे, गणेश गाडळकर आदी उपस्थित होते. या सादरीकरणादरम्यान बागेच्या नूतनीकरणाच्या विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. नाशिक येथील तपोवन परिसरात 2 एप्रिल रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय तपोवन हनुमान केसरी कुस्ती स्पर्धेत पारनेर तालुक्याचा सुपुत्र पैलवान चेतन रेपाळे याने घवघवीत यश संपादन केलंय. अंतिम लढतीत कोल्हापूरच्या सुशांत तांबोळकरचा पराभव करत चेतनने तपोवन हनुमान केसरी 2026चा हा किताब आणि मानाची चांदीची गदा आपल्या नावावर केली आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमानुसार विविध वजन गटात पार पडली, तर यावेळी महिला कुस्तीगीरांच्या लढती प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.